स्टुडंट्स, तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. त्याचं हे आहे लेक्चर नंबर 16. बघा, लास्ट लेक्चरपासून आपण AC ॲनालिसिस कशाचं, तर ट्रान्झिस्टर जे आपण ट्रान्झिस्टर लास्ट 7-8 लेक्चरपासून स्टडी करतोय. त्याचं आपण सगळ्यात अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, कोणकोणते कॉन्फिगरेशन असतात, जसे कॉमन इमिटर असेल, कॉमन बेस असेल, कॉमन कलेक्टर. त्या अगोदर आपण ट्रान्झिस्टर कसा असतो, ट्रान्झिस्टरला किती जंक्शन आहे, कोणते टर्मिनल्स असतात, रिप्रेझेंटेशन कसं आहे हे बघितलं. ट्रान्झिस्टरच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या. त्यानंतर वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स, नंतर वेगवेगळे मोड बघितले की ॲम्प्लिफायर मोड कसा असतो, हे कसं असतं. सोबत त्यानंतर आपण बघितलं की ट्रान्झिस्टरचं DC ॲनालिसिस कसं असतं. ट्रान्झिस्टरचं DC ॲनालिसिस ज्यामध्ये आपण काही रूल्स घेतले, त्यानंतर आपण वेगवेगळे DC ॲनालिसिसचे कॉम्बिनेशन घेतले. तर डायरेक्ट बायसिंग असेल, इमिटर फॉलोअर असेल, व्होल्टेज फॉलोअर असेल, किंवा एक्सेट्रा आपण कॉम्बिनेशन्स पाहिले. त्यानंतर लास्ट लेक्चर नंबर 15 पासून आपण स्टार्ट केले आहेत AC ॲनालिसिस कशाचे, ट्रान्झिस्टरच्याच. आणि त्या AC ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये एक डायरेक्ट बायसिंगचं एक्झाम्पलसुद्धा समजून सांगितलेलं होतं की डायरेक्ट बायसिंगला नेमकं त्याचं कसं कन्वर्ट करायचं. त्या अगोदर बघा, तुम्हाला काही रूल्स लिहून देतो मी, की जसं आपण काही रूल्स बघितले होते कुठे DC ॲनालिसिसच्या वेळेस, तसे काही रूल्स आहे. त्यामध्ये बघा, पहिला रूल आहे AC ॲनालिसिस करत असताना ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशनचा, की जर सर्किटमध्ये कपॅसिटर असेल, काय असेल सर्किटमध्ये जर का कपॅसिटर असेल, तर त्या कपॅसिटरला AC ॲनालिसिस जर करत असताना त्याला शॉर्ट करायचं. कपॅसिटरला काय करायचं, AC ॲनालिसिसच्या वेळेस कपॅसिटर करायचा शॉर्ट. आणि त्या सर्किटमध्ये जर का इंडक्टर असेल, काय असेल, इंडक्टर. जर कपॅसिटर बघा, DCमध्ये आपण कपॅसिटर ओपन केला, इंडक्टर शॉर्ट केला. ECमध्ये कपॅसिटर शॉर्ट करायचा आणि इंडक्टर काय करायचा, ओपन. इंडक्टर ओपन करायचा कशामध्ये, ACमध्ये. DCमध्ये काय होतं, कपॅसिटर आपण ओपन केला, इंडक्टर शॉर्ट केला, आणि रेजिस्टरचा ना DCमध्ये काही फरक पडलेला होता ना AC मध्ये. रेजिस्टर जसा असेल DCमध्ये तसाच ECमध्ये सुद्धा असेल. तर इंडक्टरवर आणि कपॅसिटरवरचे जे काही आहे तुमचे ऑपरेशन्स, ते काय होईल, AC आणि DCच्या रिव्हर्ट होतील. जसं की DCमध्ये आपण कपॅसिटर ओपन केला होता आणि इंडक्टर शॉर्ट केला होता. कपॅसिटर काय केलं होतं, DCमध्ये ओपन केला होता आणि इंडक्टर शॉर्ट केलं होतं. तर यामध्ये काय करणार, आपण ACमध्ये कपॅसिटर शॉर्ट करणार आणि इंडक्टर ओपन करणार. ओके, तर हा दोन्हीमध्ये एक मेजर डिफरन्स आहे. आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे की आपण AC ॲनालिसिसमध्ये काय करतो, AC ॲनालिसिसमध्ये आपण प्रायमरली काढत असतो व्होल्टेज गेन AV, करंट गेन AI, इनपुट इम्पिडन्स ZI आणि आउटपुट इम्पिडन्स ZO. हे 4 पॅरामीटर्सपैकी तुम्हाला कोणता एखादा पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी येऊ शकता. कशामध्ये, AC कॉन्फिगरेशन्समध्ये. AC कॉन्फिगरेशन्समध्ये. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण AC कॉन्फिगरेशनचं डायरेक्ट बायसिंगवालं सर्किट घेतलेलं होतं. आता या याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो की व्होल्टेज डिव्हायडर आणि व्होल्टेज डिव्हायडरमध्ये आपण 2 केस बघू. व्होल्टेज डिव्हायडर एक विथ CE आणि विदाउट CE. त्यामध्ये बघा 2 नंबर कॉम्बिनेशन लिहा, व्होल्टेज डिव्हायडर. अगोदर लिहू आपण विथ CE, व्होल्टेज डिव्हायडर विथ CE. आता तुम्हाला वाटतं विथ CEचा मिनिंग काय आहे, तर बघा, सर्किट काढतो मी, त्यानंतर तुम्हाला सांगतो की विथ CE आणि विदाउट CE मध्ये डिफरन्स काय. तर बघा, सगळ्यात अगोदर जसं सर्किट मी काढतो तसं सर्किट काढून घ्यायचं तुम्ही. हा असेल इमिटर टर्मिनल, हा इथे इमिटर रेजिस्टर, आणि हा इथे असतो इमिटर कपॅसिटर, जो आपण म्हटलं ना विथ CE, तर तो असतो इथे. हे 2 टर्मिनल्स ग्राउंडेड. त्यानंतर इथे असेल हा इनपुट कपॅसिटर CI, ज्या कपॅसिटरच्या अक्रॉस इथे आउटपुट इनपुट व्होल्टेज अप्लाय केली असेल VI. यामधून हा कपॅसिटर बघा CI, यामधून करंट फ्लो होत असेल इनपुट करंट II. ओके, हे आहे व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट. हे काय आहे, व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट. त्यामध्ये हा रेजिस्टर R1, हा रेजिस्टर R2, इथे असेल हा RC, इथे असेल हा कलेक्टर कपॅसिटर CC, इथे असेल इथे आउटपुट व्होल्टेज V0 ऑप्टिमम आउटपुट व्होल्टेज. इकडून जर मेजर केला तर आपल्याला मिळेल आउटपुट इम्पिडन्स Z0, आणि इकडून जर मेजर केला तर आपल्याला मिळेल इनपुट इम्पिडन्स ZI. हे असेल बेस टर्मिनल, हे असेल इमिटर टर्मिनल, आणि हे असेल कपॅसिटरचं ट्रान्झिस्टरचं कलेक्टर टर्मिनल. आणि या ट्रान्झिस्टरचं तुम्हाला करंट ॲप्लिकेशन फॅक्टर बीटा दिलेला असेल, आणि इथे असेल प्लस VCC.
असं काहीचं तुम्हाला नेटवर्क दिलेलं असेल, ज्यामध्ये मी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे विथ सीई, म्हणजे हा जो कपॅसिटर आहे हा कपॅसिटर असेल सीई आणि हा रजिस्टर असेल आर ई, हा रजिस्टर असेल आर ई. मग तुम्हाला माहिती आहे सगळ्यात अगोदर यामध्ये काय काय व्हॅल्यू काढतो आपण. तर हे जे कॉम्बिनेशन असं असेल जे तुम्हाला विचारले तर यामध्ये तुम्हाला 3 पॅरामीटर्स विचारतील. एक विचारेल इनपुट इम्पिडन्स झेड आहे, ज्याला काय म्हणतात इनपुट झेड आहे, ज्याला म्हणतात इनपुट इम्पिडन्स. एक विचारेल तुम्हाला यामध्ये Z0, ज्याला म्हणतो आपण आउटपुट इम्पिडन्स, ज्याला म्हणतो आपण आउटपुट इम्पिडन्स. आणि एक विचारेल तुम्हाला AV, जो की असेल व्होल्टेज गेन. जो AV काय असेल, जो AV असेल व्होल्टेज गेन. आता बघा या टाईपचं सर्किट सॉल्व्ह करत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती आहे की इनपुट इम्पिडन्स म्हणजे काय असतो. तर इनपुट इम्पिडन्स जो असतो सर्किटचा, इनपुट इम्पिडन्स काय असतो, या पर्टिक्युलर सर्किटमध्ये इनपुट इम्पिडन्स काय आहे. तर इनपुट इम्पिडन्स बघा, हे जे व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट आहे त्या व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंटचा एक RTH मिळेल तुम्हाला इथे. ही जी R1 आणि R2 व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट आहे, व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट RTH मिळेल, एक इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जो की काय असेल R1 आणि R2चं पॅरलल कॉम्बिनेशन. R1 आणि R2चं पॅरलल कॉम्बिनेशन जे काय मिळेल तुम्हाला, जे तुम्हाला मिळेल R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. एक हा रेजिस्टन्स मिळेल RTH आणि एक दुसरा रेजिस्टन्स मिळेल तुम्हाला RE. दुसरा रेजिस्टन्स मिळेल RE आणि तो RE कसा कॅल्क्युलेट करतो आपण, तर RE कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला बघा आपल्याकडे 26 अपॉन इमिटर करंट इन मिली एम्पियर आणि तो RE असेल इन ओहम्स. आता सगळ्यात अगोदर हा इमिटर करंट काढायचा असतो आणि इमिटर करंट कसा काढतो आपण, तर इमिटर करंट आपण कॅल्क्युलेट करतो DC अनालिसिसनुसार. ओके, तर DC अनालिसिसमध्ये इमिटर करंट काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काढावा लागतो बेस करंट. आणि तुम्हाला आठवत असेल जिथे आपण व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट घेतली होती. आता व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट घेतली तर व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट मध्ये जर बेस करंट काढत असेल तर हे कॅपॅसिटरला आपण ओपन करतो, आपण ओपन होईल, हा ओपन होईल, हा ओपन होईल. मग या सर्किटमध्ये तुम्ही जर त्याच्यासोबत याला मॅचअप केलं तर बघा VB हा जो IB ची व्हॅल्यू त्याच्या अकॉर्डिंग काय मिळेल तुम्हाला, तर IB ची व्हॅल्यू मिळेल VTH मायनस VBE अपॉन RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. ही मिळेल तुम्हाला IB ची व्हॅल्यू. आता ही ॲक्च्युअलमध्ये IB ची व्हॅल्यू कशी येते आणि यामध्ये VTH काय असतो, तर यामध्ये तुम्हाला माहिती असेल VTH काय असतो, तर हा जो पॉईंट आहे इथला हा पर्टिक्युलर याला म्हणते मी A, त्या A पॉईंटचं व्होल्टेज आहे हे VTH म्हणजे काय A पॉईंटचं व्होल्टेज. आणि ते कसं काढतो तुम्ही, तर ते काढतो आपण R2च्या अक्रॉस व्होल्टेज टाकतो. काय म्हणतो तुम्हाला R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC, R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC. हे असते VCC असते VTH ची व्हॅल्यू. मग यानुसार मिळतो IB. यामध्ये VTH, VBE आणि VB तुम्हाला माहिती किती असतो 0.7. RT ची व्हॅल्यू काढणार तुम्ही, बीटा दिलेला असेल, RE दिलेला असेल, यामधून मिळेल IB, यावरून काय मिळेल IB. जसा IB मिळाला तर आपल्याला माहिती आहे IC काय असतो, तर IC इज नथिंग बट बीटा IB. IC इज नथिंग बट बीटा IB. आणि कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये इमिटर करंट आणि कलेक्टर करंट अप्रॉक्सिमेटली इक्वल असतात. म्हणजेच या सर्किटचा तुम्हाला इमिटर करंट कसा मिळेल, तर या सर्किटचा इमिटर करंट मिळेल अप्रॉक्सिमेटली बीटा IB. आणि IB आपण इथे काढलेला आहे. मग असा मिळेल तुम्हाला IE, ही IE ची व्हॅल्यू मध्ये पुट केली तर मिळेल RE आणि RTH. जसा RTH आणि RE मिळाला मग तुम्हाला मिळेल इनपुट इम्पिडन्स ZI, जो की काय असेल, जो असेल तुमचा RTH आणि RE दोघा जणांचं पॅरलल कॉम्बिनेशन. RTH आणि RE दोघा जणांचं पॅरलल कॉम्बिनेशन असेल. इनपुट इम्पिडन्स यानुसार तुम्हाला मिळेल इनपुट इम्पिडन्स, या फॉर्म्युल्यानुसार मिळेल इनपुट इम्पिडन्स. आणि आउटपुट इम्पिडन्स काय मिळेल, तर आउटपुट इम्पिडन्स मिळेल बघा तुम्हाला R0 आणि RC. R0 आणि RC दोघा जणांचं पॅरलल कॉम्बिनेशन, याच्यानुसार मिळेल तुम्हाला आउटपुट इम्पिडन्स. R0 आणि RCचं पॅरलल कॉम्बिनेशनवरून काय मिळेल, आउटपुट इम्पिडन्स. आणि व्होल्टेज गेन जर काढत असेल तर व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काय मिळेल, तर व्होल्टेज गेन मिळेल तुम्हाला AV इज इक्वल टू मायनस RC पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ R0 अपॉन RE. RC पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ R0 अपॉन RE. यामध्ये जर सर्व व्हॅल्यूज तुम्ही पुटअप केल्या तर तुम्हाला मिळेल व्होल्टेज गेन AV. त्या सर्किटचा काय मिळेल, व्होल्टेज गेन. तर अशा पद्धतीने काय करावं लागत असतं, तुम्हाला व्होल्टेज गेनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागत असते. कशामध्ये, तर हे जे व्होल्टेज डिवायडर आहे विथ CE
तर व्होल्टेज डिवायडर विथ सी सर्किटला या अशा पद्धतीनं सॉल्व्ह करावं लागतं. व्होल्टेज डिवायडर विथ सीमध्ये तुम्हाला व्हॅल्यू जर लक्षात ठेवायची असतील तर तुम्ही व्हॅल्यू कोणती लक्षात ठेवणार, तर एक ही व्होल्टेज गेनची व्हॅल्यू, एक इनपुट इम्पिडन्स झेड आहे जो की काय असेल RTH आणि REचं पॅरलल कॉम्बिनेशन, आणि आउटपुट इम्पिडन्स काय असेल Z0 इज इक्वल टू RC आणि R0चं पॅरलल कॉम्बिनेशन. तर या 3 व्हॅल्यू तुम्हाला व्होल्टेज डिवायडर कॉन्फिगरेशन विथ सीईमध्ये विचारू शकतात. व्होल्टेज डिवायडर कॉन्फिगरेशन विथ सीईमध्ये तुम्हाला या 3 टर्म विचारू शकतात. त्यानंतर आणखी काय विचारू शकतो तुम्हाला, दुसरं व्होल्टेज डिवायडर विदाउट सीई, व्होल्टेज डिवायडर विदाउट सीई. व्होल्टेज डिवायडर कसं आहे इथे विदाउट सी, व्होल्टेज डिवायडरमध्ये सीई म्हणजे इमिटर कॅपॅसिटर नसेल. मग सर्किट कसं असेल, अगोदरच्या सारखंच असेल, फक्त थोडाफार चेंज असेल. बघा हा इथे इमिटर टर्मिनल असेल, इमिटर टर्मिनलला इमिटर डिस्टन्स हा ग्राउंडेड केला. आता अगोदर इथे कॅपॅसिटर होता, इथे विदाउट सी ए म्हणजे इथे बायपास कॅपॅसिटर नसेल, इथे बायपास कॅपॅसिटर नसेल. दोन्हीमध्ये हाच डिफरन्स आहे. हा असेल तुमचा इनपुट कॅपॅसिटर सी आय, इनपुट कॅपॅसिटरच्या अक्रॉस आपण इथे इनपुट व्होल्टेज अप्लाय केले असेल VI. इथे असेल व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट, ज्यामध्ये तो असेल वरचा रेजिस्टन्स R1 आणि हा खालचा रेजिस्टन्स R2, आणि हे दोन्ही असतील इथे ग्राउंडेड. हा R2, हा रजिस्टर असेल इमिटर रजिस्टर RE, हा असेल R1, हा इथे असेल RC, इथे असेल कलेक्टर कॅपॅसिटर, आणि कलेक्टर कॅपॅसिटरच्या अक्रॉस इथे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज ऑब्टेन होईल. इकडून जर मेजर केला तर मिळेल आउटपुट व्होल्टेज, इकडून जर मेजर केला तर मिळेल आउटपुट इम्पिडन्स, इकडून जर मेजर केला इनपुट इम्पिडन्स. यामधून फ्लो होणारा असेल इनपुट करंट आणि यामधून फ्लो होणारा असेल आउटपुट करंट, आणि या दोन्हीला इथे असेल प्लस VCC. या दोन्हीला इथे काय असेल, इथे असेल व्होल्टेज प्लस VCC. इथे विदाउट सीई आहे, यावर फोकस करा. तिथे काय विदाउट सी म्हणजे इथे सीई दिसतो का, नाही, इथे सीई दिसत नाही. तर या सर्किटमध्ये बघा DC अनालिसिस तर सारखंच आहे, कारण DC अनालिसिसमध्ये सीचा काही फरक नव्हता. म्हणजे याही सर्किटचा तुम्हाला बेस करंट अगोदरच्या सारखाच मिळेल, जो की काय असेल VTH मायनस VBE अपॉन RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE, RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. तर तुम्हाला इथे सुद्धा काय मिळेल, IB बेस करंटची व्हॅल्यू अशीच मिळेल. येथे सुद्धा तुम्हाला VTH तोच मिळेल, जो की असेल R2 इंटू VCC अपॉन R1 प्लस R2. म्हणजे IB VTHची व्हॅल्यू तशीच मिळेल, आणि RTHची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला अगोदरच्या सारखीच मिळेल. RTH काय असेल R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2, R2 अपॉन R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. फक्त तुम्हाला विदाउट सीई कुठेही असेल, डायरेक्ट बायसिंग असेल किंवा व्होल्टेज डिवायडर, तर तुम्हाला एक अझम्पशन अझ्युम करावं लागेल ते की R0 जो आहे तो R0ची व्हॅल्यू इन्फिनिटी अझ्युम करावी लागेल. जर तुम्ही R0ची व्हॅल्यू इन्फिनिटी अझ्युम केली नाही तर तुमचं हे जे नेटवर्क आहे, हे नेटवर्क काय होतं, एकदम खूपच कॉम्प्लिकेटेड बनतं. त्यामुळे तुम्हाला इथे अझम्पशन करावं लागतं की R0 काय आहे, म्हणजे आउटपुट इम्पिडन्स जो या ट्रान्झिस्टरचा जो कसा आहे इन्फिनिटी अझ्युम करावा लागतो, तरच तुमचं हे सर्किट काय होतं, व्यवस्थितपणे सॉल्व्ह होतं. मग आता आपल्याला काय करायचं असतो, इथे इनपुट इम्पिडन्स. आता हे सर्किट काय करू आपण, याला बघा AC इक्विव्हॅलंटमध्ये कन्वर्ट करू, कारण हे आपण DC पॅरामीटरच्या व्हॅल्यू काढल्या सगळ्या. आता आपण याला AC इक्विव्हॅलंटमध्ये कन्वर्ट करू. बघा याचं AC इक्विव्हॅलंट सर्किट तुम्हाला असं मिळेल. इथे असेल हा असेल तुमचा बीटा इंटू RE, इथे असेल हा बीटा IB, इथे असेल हा इमिटर रजिस्टर RE, हा असेल ग्राउंडेड. R0 आपण इन्फिनिटी झूम केला, सो इथे काय असेल, फक्त हा असेल RC, हा काय असेल RC, आणि RC पण काय असेल, इथे RC असेल ग्राउंडेड, आणि इकडे असेल तुमचा प्लस, आणि इथे मिळेल तुम्हाला आउटपुट व्होल्टेज V0, आणि इथे असेल आउटपुट व्होल्टेजचा मायनस. यामधून येणारा असेल आउटपुट करंट I0, आणि आउटपुट करंट I0 काय तर बीटा IBच्या इक्वल. त्यानंतर इकडे बघा हा असेल RTH, हा काय असेल इथे RTH, जो की असेल ग्राउंडेड, आणि इकडे असेल तुमचा इनपुट व्होल्टेज VI, जो इनपुट व्होल्टेज VI असेल प्लस, आणि यामधून फ्लो होणारा करंट असेल इनपुट करंट AI. तर हे जे तुमचं या सर्किटचं AC इक्विव्हॅलंट नेटवर्कमध्ये
कन्व्हर्सेशन होईल अशा पद्धतीनं. मग यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा इकडून जर मोजला आपण तर मिळेल आपल्याला इनपुट इम्पिडन्स झेड आहे. पण आपण हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे बेस आणि हा जो पॉईंट आहे इथला इमिटर, हा इथला पॉईंट असेल कलेक्टर. तर बेसचा आपण विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड जर का इम्पिडन्स मेजर केला तर त्याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला इथे झेड बी. या झेड बीला काय म्हणू आपण इनपुट इम्पिडन्स ऑफ बीट. मग झेड आय इनपुट इम्पिडन्स काय आहे सर्किटचा तर RTH आणि झेड बीचं पॅरलल कॉम्बिनेशन. इनपुट इम्पिडन्स झेड आय काय आहे तर इनपुट इम्पिडन्स झेड आय आहे RTH आणि झेड बीचं पॅरलल कॉम्बिनेशन. RTH आणि झेड बी दोघं जणांचं काय इथे पॅरलल कॉम्बिनेशन काय इनपुट इम्पिडन्स. इनपुट इम्पिडन्स RTH आणि झेड बी दोघं जणांचं पॅरलल कॉम्बिनेशन. मग झेड बी काय मिळेल झेड बी जो आहे झेड बी काय असेल तर इनपुट व्होल्टेज अपॉन बेस करंट. इनपुट व्होल्टेज अपॉन बेस करंट. मग जर तुम्ही यावर इनपुट व्होल्टेज अपॉन बेस करंटच्या व्हॅल्यू पर्टिक्युलरली काढून यामध्ये जर पुटअप केल्या तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळते बघा बीटा RE प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. बीटा RE अपॉन 1 प्लस बीटा इंटू RE. यामध्ये हा RE कसा काढायचा तर RE काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. IB जर तुम्ही काढला यावरून तर तुम्हाला IE काय मिळतो तर IE मिळतो अप्रॉक्सिमेटली बीटा IB. आणि जशी तुम्हाला ही IEची व्हॅल्यू मिळेल तर तुम्ही RE काढू शकता जो की असतो 26 अपॉन IE इन मिली अँपियर. म्हणजे इमिटर करंट मिली अँपियरमध्ये पुट केलं आणि त्याला त्यासाठी तुम्ही 26ला जर त्या करंटने डिवाइड केलं तर तुम्हाला ही जी RE इमिटर रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 26 अपॉन I मिली अँपियर ओहम्समध्ये अशामध्ये मिळेल. मग तुम्हाला ही REची व्हॅल्यू असेल आणि गिवनमध्ये तुम्हाला बीटा करंट ॲप्लिकेशन फॅक्टर दिलेला असेल. मग या सर्व व्हॅल्यू जर तुम्ही यामध्ये पुटअप केला तर तुम्हाला मिळेल हा झेड बी आणि RTH आपण अगोदरच काढलेला आहे. मग तुम्ही झेड बी आणि RTHचं पॅरलल कॉम्बिनेशन जर का घेतलं तर तुम्हाला विदाऊट CE केसमध्ये इनपुट इम्पिडन्स या फॉर्म्युल्यानुसार मिळून जाईल. या फॉर्म्युल्यानुसार इनपुट इम्पिडन्स काय होऊन जाईल मिळून जाईल. आणि जर आउटपुट इम्पिडन्स आता आउटपुट इम्पिडन्स बघा एकच दिसतोय RC. सो आउटपुट इम्पिडन्स काय असेल आउटपुट इम्पिडन्स असेल सिम्पली RC. या सर्किटचा आउटपुट इम्पिडन्स काय असेल सिम्पली RC. पण जर तुम्ही अझम्पशन्स घेतलं काय अझम्पशन्स म्हटल्यापेक्षा अप्रॉक्सिमेशन जर का घेतलं आपण तर हा जो झेड बीची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला मिळेल मग बीटा RE प्लस बीटा RE. कारण अप्रॉक्सिमेशनमध्ये 1 प्लस बीटा हा बीटाच्या इक्वलच असेल. 1 प्लस बीटाच्या इक्वल असेल. किती बीटा मीन्स कॉमन इथे राहतो मग RE प्लस RE. मग हा जो स्मॉल RE आहे हा इमिटर रेजिस्टर REपेक्षा खूप लहान असतो. हा जो RE आहे हा RE या कॅपिटल REपेक्षा खूप लहान आहे. मग या REला आपण इग्नोर करू शकतो. मग तुम्हाला बेस रेजिस्टन्स झेड बी काय मिळेल हा झेड बी म्हणजे बेस इम्पिडन्स झेड बी काय मिळेल तुम्हाला अप्रॉक्सिमेटली मिळेल तुम्हाला बीटा इंटू RE. अप्रॉक्सिमेटली मिळेल बीटा इंटू RE. आणि व्होल्टेज गेन आपल्याला माहिती आहे व्होल्टेज गेन काय असतो या कॉन्फिगरेशनचा व्होल्टेज गेन असतो AV इज इक्वल टू मायनस बीटा RC अपॉन झेड बी. झेड बीची व्हॅल्यू ही जर बीटा RE यामध्ये पुटअप केली तर काय मिळेल बघा अप्रॉक्सिमेटली मायनस बीटा RC अपॉन बीटा RE. म्हणजे बीटा एकमेकांसोबत कॅन्सल. म्हणजे या पर्टिक्युलर जॉमेट्रीचं तुम्हाला व्होल्टेज गेन मिळेल अप्रॉक्सिमेटली मायनस RC अपॉन RE. तर हा मिळेल तुम्हाला व्होल्टेज गेन या पर्टिक्युलर नेटवर्कचा ज्यामध्ये काय आहे विदाऊट CE केस आहे. कशी आहे विदाऊट CE. तर विथ CE आणि विदाऊट CEच्या दोन पर्टिक्युलर केस तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे. सर्व पॅरामीटर जसे मी तुम्हाला या स्लाइड्सवर लिहून दिले तसे पॅरामीटर्स लिहून घ्यायचे. ठीक आहे तुम्हाला पहिल्यांदा जर पाहिल्यानंतर या गोष्टी विचित्र वाटतील लवकर समजणार नाही. पण तुम्ही जर त्याला एकदा दोनदा प्रॅक्टिस केली तर सर्व टर्म्स तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात राहतील आणि तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. ओके. सो आता बघू आपण या टॉपिकवर बेस AC अनालिसिसवर बेस्ड सेटमध्ये किंवा गेटमध्ये आलेले काही 2-3 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. बाकी मग तुम्हाला काही क्वेश्चन जे काही असतील ते वर्कशीटमध्ये मिळून जातील. आता हे तुमचं ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर किंवा ट्रान्झिस्टरचं शेवटचं लेक्चर असेल. यानंतर मग आपण ऑसिलेटर स्टार्ट करू. एक ऑसिलेटरचं लेक्चर होईल साधारणपणे. त्यामध्ये बघू थिअरी आणि क्वेश्चन्स होत असतील तर किंवा अगोदर पुढच्या लेक्चरमध्ये थिअरी एक्सप्लेन करू. नंतर आपण त्याचे क्वेश्चन्स घेऊ आणि त्यानंतर राहिलेले जे काही अॅनालॉग इलेक्ट्रॉनिकचे सगळे पार्ट आहे त्यापैकी मी एक छोटे मोठे पार्टची तुम्हाला एक समरी देऊन देईन आणि त्यानंतर मग तुमचं अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स मॅक्सिमम कव्हर होऊन जाईल. पूर्ण होईल याची गॅरंटी नाही कारण पूर्ण काय अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स खूप मोठं आहे आणि पूर्ण जर शिकवत बसायचं म्हटल्यानंतर खूप टाईम जातो. त्यामुळे मी तुम्हाला काय फक्त रिलेव्हंट जे अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स रिलेव्हंट आहे ज्यापैकी मॅक्सिमम क्वेश्चन विचारण्याचा चान्स आहे ते अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स मी तुमचं पुढच्या 2 लेक्चरमध्ये कव्हर करून देईन. मग तुम्ही म्हणसाल की एवढ्याच्या याच्यावर तुमचे अॅनालॉगचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील का तर तुमचे 75 to 80% क्वेश्चन सॉल्व्ह होतील. मग उरलेल्या 2% किंवा 20% क्वेश्चनसाठी तुम्हाला खूप सारा अभ्यास करावा लागेल.
मी तर तुम्हाला अशी ॲडवाईस करेल की तुम्ही जेवढं तुम्हाला शिकवलेलं तेवढं जर व्यवस्थित केलं तर सेटमध्ये विचारणारे इलेक्ट्रॉनिक्सचे 10पैकी 8 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कधी कधी लग जर असलं तर 9 सुद्धा सॉल्व्ह करू शकणार. उरलेल्या एका प्रश्नासाठी तुम्ही जास्त वेळ व्यर्थ घालायचा नाही. या 9वर फोकस करायचा किंवा 8वर फोकस करायचा आहे. प्रत्येक पेपरचे जर तुम्ही 8-8 प्रश्न जरी अटेम्प्ट केले तर तुमचे 100पैकी 80 क्वेश्चन्स होतात आणि एका क्वेश्चनला 2 मार्क्स, तर तुमचे फक्त फिजिक्सचेच 160 मार्क्स येत आहेत. आणि 160 मार्क्स फक्त फिजिक्समध्ये आपण पकडू. आणि पहिल्या पेपरचे जर तुम्ही +50 केले तर तुमचे 210 मार्क्स होत आहेत. आणि 210 मार्क्स म्हणजे सेटमध्ये तुम्हालाच माहिती आहे 210 मार्क्स म्हणजे तो माणूस नापास होणेच नाही. ठीक आहे. तर जेवढं शिकवतो ते व्यवस्थित करायचं. चला तर आपण आता क्वेश्चन बघूया कशी विचारले त्या पार्टवर. तर बघा हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. हा आहे 2019 सेट 2019मध्ये विचारलेला प्रश्न आहे. या काय विचारले यामध्ये. आता बघा सेटमध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये आपण ॲन्सर तर आपल्या मेथडने बरोबर करू, पण असं गरजेचं नाही तुमचा ऑप्शन मॅच होईल नाही होणार. का? कारण की कसं आहे तुमचा ॲन्सर मॅच होईल नाही होईल याची गॅरंटी मी का नाही घेते. कारण यामध्ये कसं आहे की कारण जेव्हा तुम्हाला असे क्वेश्चन्स विचारतात तर सेटमध्ये मॅक्सिमम वेळा काय होते तर मॅक्सिमम वेळा सेटमध्ये प्रिंट मिस्टेक झालेल्या असतात. सेटमध्ये भरपूर वेळा प्रिंट मिस्टेक झालेल्या असतात. तर आपण ॲन्सर काढून मी तुम्हाला दाखवतो प्रिंट मिस्टेक कदाचित कुठली असू शकते. ओके. आता सगळ्यात पहिली प्रिंट मिस्टेक अशी की तुम्हाला देत असताना यांनी इथे बघा हा कॅपॅसिटर या रजिस्टरची व्हॅल्यू दिलेली नाही. हा जो दिसते इथे ना डार्क कलरची पेन दाखवतो मी. हा जो इथला रजिस्टर आहे या रजिस्टरची यांनी देताना व्हॅल्यूज दिलेली नाही. आता सगळ्यात पहिली मिस्टेक ही आहे. मग ठीक आहे आपण याला अज्यूम करू ही व्हॅल्यू नाही दिलेली तर आपण हा जो 500 ओम आहे याला लोड रजिस्टर अज्यूम करून मग ॲन्सर काढू. आणि तरी बघा हा 10K जो आहे तर हा 10K तुमच्या सोल्युशनमध्ये अडथळे आणतो. आणि अडथळे कशा पद्धतीने आणतो ते मी तुम्हाला दाखवतो. बघा आता हे जे सर्किट दिसतं हे तुम्हाला दिसतंय की व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट आहे आणि विदाऊट सी आहे. काय आहे व्होल्टेज डिवायडर विदाउट सीई वाली केस आहे. आणि व्होल्टेज डिवायडर विदाउट सीई मध्ये इथे काय विचारलं आहे व्होल्टेज गेन. तर व्होल्टेज डिवायडर विदाउट सीई वाली केस बघा कुठे दिसतं तुम्हाला हेच आहे व्होल्टेज डिवायडर विदाउट सीई. आणि यामध्ये व्होल्टेज गेनचा काय फॉर्म्युला तर व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला आहे तुमचा -RC/RE. व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला आहे -RC/RE. बरं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मायनस का आलेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे हा मायनस काय या प्रश्नाचा आन्सर मला सांगायचं आहे की व्होल्टेज गेनमध्ये इथे मायनस का लिहिलेला आहे. हा जो मायनस आहे बघू आपण तुमचं किती लक्ष आहे अभ्यासावर. ज्यांनी हा मायनसचा आन्सर सांगितलं कमेंटमध्ये किंवा मला मेसेज करून माझ्या नंबरवर तर आपण असं अज्यूम करू की तो व्यक्ती खरंच हुशार आहे. हुशार म्हटल्यापेक्षा त्याचं अभ्यासावर व्यवस्थितरित्या लक्ष आहे. ठीक आहे. तर बघा व्होल्टेज डिवायडर विदाउट सी आणि त्यामध्ये व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काय -RC/RE. त्यामध्ये व्होल्टेज गेन एबीचा फॉर्म्युला असतो -RC/RE. अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे. हा कसा आहे अप्रॉक्सिमेट. आता इथे RCची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही. इथे RCची व्हॅल्यू दिलेली नाही आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ही मिळणार नाही. बट आपण काय अज्यूम करू आउटपुट व्होल्टेज याच्या अक्रॉसनं मिळतं तुम्हाला त्या 500 ओमच्या अक्रॉस मिळते. मग आपण काय अज्यूम करू हा जो RC आहे तो RC आपण अप्रॉक्सिमेटली घेऊ 500 ओम. RC काय घेऊ 500 ओम. RC घेऊ आपण 500 ओम. ठीक आहे काय हरकत नाही. त्यानंतर हा जो RE आहे त्या REची व्हॅल्यू बघा इथे दिली आहे 10K. RE जो आहे त्या REची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10K. REची व्हॅल्यू दिलेली आहे 10K. जर RE तुम्ही 10K घेतला तर तुमचं कोणतंच ऑप्शन मॅच करत नाही. का नाही करत बघा इथे मी काढतोय AB अप्रॉक्सिमेटली काय मिळेल मग तुम्हाला हा न्यूमरेटरला मिळेल 500/10K. 10K म्हणजे 10K म्हणजे 10⁻³ ही 3 पॉवरवरती जाईल. काय बनेल वरती गेल्यानंतर पॉवर -3 म्हणजे हा बनेल 10⁻³ हा 0 कॅन्सल म्हणजे काय मिळेल -50. आता -15 × 10⁻³ म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय मिळतो तर हा मिळतो -0.05 -0.05. आणि तुम्हाला मिळते की जर आपण व्होल्टेज गेनची मॅग्निट्यूड जरी घेतली तरी ती तुम्हाला मिळते 0.05. आणि कोणत्याच ऑप्शनमध्ये व्होल्टेज गेनची मॅग्निट्यूड 0.05 दिलेलीच नाही आहे. मग 0.05 दिलेली नाही तुमचं ऑप्शन मिळते का मिळतच नाही. एक 0.5 दिसते म्हणजे 0.5 का होईल जर कदाचित आपण असं अज्यूम करू की हा जो RE 10K दिला आहे तो जर का 10Kच्या ऐवजी जर का 1K असेल. कारण तुम्हाला माहिती कोणतेही नेटवर्क बघा तुम्ही इमिटर कॅपॅसिटर इतका मोठा कधीच इमिटर रजिस्टर एवढा मोठा कधीच नसतो. 100% त्याची व्हॅल्यू 1K असली पाहिजे. तर त्याची व्हॅल्यू जर का 1K असेल तर मग तुमचं व्होल्टेज गेन AVची व्हॅल्यू मिळते बघा 0.5 आणि जे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. तर हे जे आन्सर आहे मी अप्रॉक्सिमेट म्हणजे जे विचारलेले त्या व्हॅल्यूनुसार जर काढलं तर 0.05 मिळते.
पण ते कोणत्याच ऑप्शनसोबत मॅचअप करत नाही. पण जर तुम्ही RE1K झूम केला तर तुमची व्हॅल्यू मिळते 0.5, जे की ऑप्शन एमध्ये दिसते. आणि कदाचित हा 10K नसताना हा 1K सुद्धा असू शकतो. 2019च्या सेट एक्झाममध्ये प्रिंट मिस्टेक झालेली असू शकते. ओके, तर याला तुम्ही काय करायचं आहे, 10K घेऊन काढायचं आहे आणि ते खाली लिहायचं एक ऑप्शन मॅच करत नाही म्हणून आपण RE1K घेऊन त्याचे व्होल्टेज गेनची व्हॅल्यू 0.5 काढतो. मग ऑप्शन ई काय करतो तुमचा मॅचअप करते. हा 2019च्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन होता. त्यानंतर बघा हा जो आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला 2020मध्ये सेट 2020चा क्वेश्चन. बघा 2019च्या सेट एक्झाममध्ये सुद्धा 66 नंबरला विचारलेला होता. 2020च्या एक्झाममध्ये सुद्धा 66 नंबरलाच प्रश्न विचारलेला आहे ट्रान्झिस्टर AC कॅरेक्टरिस्टिक्स. यामध्ये काय विचारलेलं आहे, AC गेन ऑफ द फॉलोइंग ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर. हा ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर दिला आणि याचा AC गेन विचारलेला आहे. आता याचा AC गेन काढण्यासाठी याचा AC गेन काढणे म्हणजे काय तुम्हाला दिसते तर विथ CE वाली केस आहे. व्होल्टेज डिवायडर विथ CE वाली केस आहे. व्होल्टेज डिवायडर विथ CE वाले केस आपण आत्ताच फॉर्म्युला लिहिले. त्यामध्ये व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काय असतो तर बघा व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला असतो AV विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू -RC/RE. आणि इथे RC बघा दिलेला आहे. यामध्ये RCची व्हॅल्यू किती दिलेली आहे, हा बघा 2K. RC किती दिलेला आहे 2 किलो ओम. RC दिलेला आहे तुम्हाला 2 किलो ओम. RE काढायचं आहे. आणखी काय दिलेलं आहे, बीटा दिलेला आहे तुम्हाला 200. बीटा दिलेला आहे 200. आता RE काढायचं आहे. काय काढायचं आहे आपल्याला RE काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, RE मिळेल तुम्हाला 26/IE. हा असेल इन मिली अँपिअर आणि हा मिळेल तुम्हाला ओम. RE काढण्यासाठी सगळ्यात अगोदर इमिटर करंट लागेल आणि इमिटर करंट काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर बेस करंट काढावं लागेल. बेस करंटची व्हॅल्यू काय असते, व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट बेस करंट तुमचा VTH मायनस VBE अपॉन RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. ही असते IBची व्हॅल्यू. आता यामध्ये VTH काढावं लागेल सगळ्यात अगोदर. तर VTH काय असतो बघा R2 अपॉन R1 प्लस R2. R2 किती आहे तर R2 आहे 15.7. R1 प्लस R2 म्हणजे R1 आहे 14.3. R2 आहे 15.7 इंटू VTH किती आहे V30. तर 14.3 आणि 15.7 हा बनतो 30 आणि हा 30 एकमेकांसोबत कॅन्सल म्हणजे VTHची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 15.7 व्होल्ट. VTH मिळाला तुम्हाला 15.7 व्होल्ट. RTH जो आहे तर RTHची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला बघा 15.7 इंटू 14.3 अपॉन 14.3 प्लस 15.7 आणि ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर न्यूमरेटर तुम्हाला मिळेल 241.51 224.51 अपॉन 30 आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तो मिळेल तुम्हाला 7.48 किलो ओम. RTHची व्हॅल्यू मिळते 7.48 किलो ओम. या सर्व व्हॅल्यू जर तुम्ही IB मध्ये पुटअप केल्या तर IB काय मिळेल, IB मिळेल तुम्हाला 15.7 मायनस 0.7 अपॉन 7.48 प्लस 1 प्लस बीटा म्हणजे 1 प्लस 200 इंटू RE. REची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3. REची व्हॅल्यू दिली तुम्हाला 3. बघा इथे RE किती दिलेला आहे 3 किलो. RE दिलेला आहे 3 किलो. मग यामध्ये सर्व व्हॅल्यू जर तुम्ही पुटअप केल्या आणि याला जर सॉल्व्ह केलं तर बघा न्यूमरेटर मिळेल 15 आणि खाली जर मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 610.48 आणि हा मिळेल तुम्हाला मिली अँपिअरमध्ये. हा कारण खाली किलो ओम वरती गेल्यानंतर काय मिळेल मिली अँपिअर. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर तुम्हाला रफली मिळते 0.0245 मिली अँपिअर. हा मिळेल तुम्हाला बेस करंट. पण आपल्याला बेस करंट पाहिजेत का नाही, आपल्याला पाहिजेत इमिटर करंट जो की असेल अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कलेक्टर करंट जो की असेल अप्रॉक्सिमेटली इक्वल टू बीटा इंटू IB. म्हणजेच इमिटर करंट IEची व्हॅल्यू काय मिळते अप्रॉक्सिमेटली बीटाची व्हॅल्यू 200 इंटू IBची व्हॅल्यू न्यूमरेटरला दिलेली 0.0245 मिली अँपिअर. जेव्हा तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करता तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते 4.9 मिली अँपिअर. 4.9 मिली अँपिअर म्हणजे इमिटर करंट मिळालं तुम्हाला 4.9 मिली अँपिअर. ही व्हॅल्यू जर इमिटर करंटची यामध्ये पुटअप केली की RE विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 26 अपॉन इमिटर करंट इन मिली अँपिअर आणि ती तुम्हाला मिळेल ओहममध्ये. मग यामध्ये पुटअप करा बघा 26 अपॉन IEची व्हॅल्यू किती आहे 4.9 मिली अँपिअर. हा मिळेल ओहम. जर 26 जर तुम्ही 4.9 ने मल्टिप्लाय केलं डिव्हाइड केलं कशाला 26 डिवाइडेड बाय 4.9 तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 5.306 ओम. RE किती मिळतो 5.306 ओम. आपल्याला काढायचं आहे व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन काय असतो AV इज इक्वल टू AV अप्रॉक्सिमेटली मायनस RC अपॉन RE. RCची व्हॅल्यू किती दिली आहे RCची व्हॅल्यू बघा इथे 2 किलो ओम.
आर सी दिलेला आहे 2 किलो ओम म्हणजे 2 इंटू 10⁻³ सॉरी हा मायनस, आणि आर ई आहे 5.306 हा ओहम, आणि हा न्यूमरेटरचा ओम एकमेकांसोबत कॅन्सल, म्हणजे न्यूमरेटरला मिळते तुम्हाला 2000, डिनॉमिनेटरला मिळते 5.306, म्हणजे रफली याची व्हॅल्यू जर तुम्ही काढली तर ती मिळेल तुम्हाला -376.93. पण 376.93 ऑप्शनमध्ये कुठेच दिले नाही, 376पेक्षा मोठं काय 400, म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय येते व्होल्टेज गेन, अप्रॉक्सिमेटली व्होल्टेज गेन तुम्हाला मिळतोय -400, आणि जर मॅग्निट्यूड काढलं तुम्ही तर व्होल्टेज गेन अप्रॉक्सिमेटली मिळतो तुम्हाला 400. म्हणजेच ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, तर ऑप्शन जे आहे तर तुमचं करेक्ट आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट. आणि हा सेट 2020 मध्ये विचारलेला क्वेश्चन होता. बघा थोडा लेंदी होता बट इझी होता, अवघड असं नाही आहे, जमण्यासारखा होता, फक्त प्रोसेस कशी थोडी लंबी, प्रोसेस थोडीशी लंबी होती. ओके चल, त्यानंतर आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो आहे नेक्स्ट, तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला 2021च्या सेट 2021च्या एक्झाममधला आहे. हा सुद्धा 66 नंबरलाच विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला कळून जाऊ शकतं की सेटमध्ये 2019, 20, 21 तिन्ही वेळा 66 नंबरचा क्वेश्चनचा ट्रान्झिस्टरच्या एसी कॅरेक्टरिस्टिक्सवरचाच होता, ट्रान्झिस्टरच्या एसी कॅरेक्टरिस्टिक्सचा असेल. त्यानंतर बघा यामध्ये काय विचारलेलं आहे, यामध्ये तुम्हाला बघा इनपुट व्होल्टेज दिले 2 मिली व्होल्ट, आणि आउटपुट व्होल्टेज विचारलेलं. आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज म्हणजेच काय, तर सरळ सरळ तुम्हाला यामध्ये बघा आपल्याला व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काय असतो, तर व्होल्टेज गेन इज नथिंग बट आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज, आणि याचीच व्हॅल्यू किती आहे, तर याचीच व्हॅल्यू असते तुमची आर सी अपॉन आर ई. याचीच व्हॅल्यू किती आहे, आर सी अपॉन आर ई, आर सी अपॉन आर ई. यामध्ये तुम्हाला बघा व्ही ओ काढायचा आहे, म्हणजे व्ही ओ म्हणजे काय, तर तो मिळेल तुम्हाला -आर सी अपॉन आर ई इंटू व्ही आय. दिलेला बघा काय काय, आर सी दिलेला आहे किती 10 किलो ओम, व्ही आय दिलेला आहे, व्ही आय किती दिलेला आहे तुम्हाला 2 मिली व्होल्ट, व्ही आय दिलेला आहे 2 मिली व्होल्ट, आर सी 10 किलो ओम, व्ही आय 2 मिली व्होल्ट. या सर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, या सर्व व्हॅल्यूज काय त्यामध्ये दिलेल्या आहेत. या सर्व व्हॅल्यू जर तुम्ही त्यामध्ये पुटअप केल्या कशामध्ये, यामध्ये, तर यामध्ये पुट करण्याअगोदर तुम्हाला आर ई पाहिजेत, यामध्ये व्हॅल्यू पुट करण्यासाठी काय पाहिजेत, आर ई. आर ईची व्हॅल्यू काय असते, तर आर ईची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आर ई असतो 26 अपॉन इमिटर करंट इन मिली अँपियर. आता इमिटर करंट काढण्यासाठी सगळ्यात अगोदर बेस करंट ठरवला गेला. बेस करंट कसा मिळेल, बेस करंट मिळेल तुम्हाला VTH मायनस VBE अपॉन RTH प्लस 1 प्लस बीटा आर ई, RTH प्लस 1 प्लस बीटा आर ई. परत इथे VTH काय मिळेल, VTH मिळेल तुम्हाला 10 अपॉन 10 प्लस 20 इंटू 30, म्हणजेच तुम्हाला मिळेल हा 10 व्होल्ट. VTH मिळेल 10 व्होल्ट, कारण 20 प्लस 10 30 हा 30 एकमेकांसोबत कॅन्सल, म्हणजे VTH मिळेल 10 व्होल्ट. RTH काय मिळेल, RTH मिळेल तुम्हाला 10 इंटू 20 अपॉन 10 प्लस 20, 10 इंटू 20 अपॉन 10 प्लस 20, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, हा मिळेल तुम्हाला 20 अपॉन 3, म्हणजेच मिळेल 6.67 किलो ओम. RTHची व्हॅल्यू मिळाली, VTHची मिळाली, मग यामध्ये पुटअप करा, बघा काय मिळेल, VTH 10, VBE 0.7, RTH 6.67 प्लस 1 प्लस. अच्छा, तर यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय, तर यामध्ये बघा बीटाची व्हॅल्यू दिलेलीच नाही आहे, यामध्ये बीटा दिलेलाच नाही. आता यामध्ये बीटा जर का दिलेलं नाही आहे तर मग आपण काय करू, बीटाची व्हॅल्यू बघा इथे तुम्हाला 100 ओहम दिसतोय, तर मे बी मला असं वाटतं की 100 ओहमच्या ऐवजी हा बीटा असला पाहिजे, बीटाची व्हॅल्यू आपण 100 घेऊ. बघा हे अजम्पशन्स आहेत, याच्यावर तुमचं एक्झॅक्ट आन्सर द्यायची गॅरंटी नाही, कारण काय, कारण मी अजम्पशन केले, कारण इथे बीटा दिलेलाच नाही क्वेश्चनमध्ये बीटा दिलेलाच नाही 2021च्या. मग याचं जर या सर्व व्हॅल्यू जर पुटअप करून तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते बघा, आय बी मिळतो तुम्हाला 0.00915 मिली अँपियर, हा मिळतो तुम्हाला आय बी. बट आपल्याला आय बी नको आहे, आपल्याला काय पाहिजे, आय ई. सो आय ई काय असतो, अप्रॉक्सिमेटली बीटा इंटू आय बी, म्हणजे याला जर तुम्ही 100ने मल्टिप्लाय केलं 0.0091, तर हा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली मिळेल 0.915 मिली अँपियर. ही मिळेल तुम्हाला इमिटर करंटची व्हॅल्यू. ही कशाची मिळेल, इमिटर करंट, म्हणजे तुम्हाला मिळाला इमिटर करंट आय ई विच इज अप्रॉक्सिमेटली 0.915 मिली अँपियर. ही जर व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केली 26 अपॉन 0.915 ओम, याला जर डिवाइड केलं तुम्ही एकमेकांना तर आर ईची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 28.6
28.14 ओहम म्हणजे RE मिळाला तुम्हाला. REची व्हॅल्यू आता यामध्ये पुटअप करू आपण कशामध्ये, ह्या V0 मध्ये. म्हणजे काय मिळेल, V0 इज इक्वल टू -RC अपॉन RE इंटू VI. बघा RC किती आहे, RC दिलेलं आहे तुम्हाला 10K, RC दिलेला आहे 10K. RE किती मिळाला, RE मिळाला तुम्हाला 28.14 आणि VI किती दिलेला आहे, हा दिलेला आहे तुम्हाला 2 मिलीव्होल्ट. याला जर तुम्ही व्यवस्थित व्हॅल्यूमध्ये पुटअप केला, 10K म्हणजे 10,000 अपॉन 28.14 इंटू 2 मिलीव्होल्ट. मग याला जर तुम्ही सॉल्व करून व्यवस्थितरित्या काढलं तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 710.73 मिलीव्होल्ट. म्हणजे आउटपुट व्होल्टेज V0ची व्हॅल्यू मिळते 710.73 मिलीव्होल्ट. आणि जे की ऑप्शनमध्ये कुठल्याच मॅच करत नाही आहे. ऑप्शनमध्ये बघा 100, 80, 60, 40 असं दिलेलं आहे. सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू 100 आहे आणि आपलं मिळालं 710. मग आपण ॲज्युम करू की आउटपुट व्होल्टेज काय असलं पाहिजे, अप्रॉक्सिमेटली 100 मिलीव्होल्ट. 100 मिलीव्होल्ट का म्हणतो मी, कारण आपण याच्यामध्ये बिटा 100 घेतलेला आहे आणि जो बिटा दिलेला नव्हता. मी बिटा 100 घेतलं म्हणून तुमचं जवळपास ऑप्शन डी मॅच करता आहे समोर. आपण जवळपास नाही आहे, कारण 700 आणि 100 या 2 नंबरमध्ये खूप डिफरन्स आहे. पण आपण असं झूम करू की ऑप्शन डी काय असलं पाहिजे, तुमचं करेक्ट असलं पाहिजे. कारण आपण प्रोसेसनुसार गेलेलो आहे. आपली प्रोसेस तर बरोबर आहे, ऑप्शन मॅच करत नाही, त्यात आपल्याला चुकी आहे का, नाही. का, कारण की तो ऑप्शनच मॅच करत नाही, कारण यामध्ये बिटाची व्हॅल्यू दिलेलीच नाही. मग आपण असं झूम केलं की हा जो आहे एक सिंपल वायर असेल आणि ही व्हॅल्यू असेल बिटाची, कारण या सर्किटमध्ये मिस्टेक झालेली असू शकते. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा गेटचा. हा क्वेश्चन्स आहे गेटचा. यामध्ये बघा काय विचारलेलं आहे, तर यामध्ये विचारलेलं आहे की फॉर द ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट शोन इन बिलो, R1 म्हणजे हा रजिस्टर दिला आहे 10K, R2 हा दिला आहे 10K, R3 म्हणजे हा इमिटर रजिस्टर दिला आहे 1K. बिटाची व्हॅल्यू दिली बघा इथे 99. निग्लेक्टिंग द इमिटर डायोड रेजिस्टन्स, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, हा जो RE आहे त्याची REची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 0 ओम घ्या असं म्हटलं त्यांनी. निग्लेक्टिंग करा म्हणजे याची व्हॅल्यू 0 ओम घेऊन घ्या. इनपुट इम्पिडन्स ऑफ ॲम्प्लिफायर लुकिंग इंटू बेस, म्हणजे काय करायचं यामध्ये ZBची व्हॅल्यू काढायची. यामध्ये काय करायची, सॉरी ZBची व्हॅल्यू काढायची आहे का, नाही. यामध्ये इनपुट इम्पिडन्स म्हणजे ZIची व्हॅल्यू काढायची सांगितलेली. यांनी काय सांगितलं आहे, इनपुट इम्पिडन्स ZIची व्हॅल्यू काढा. ओके, आता आपल्याला माहिती आहे ट्रान्झिस्टर विदाउट C कॉन्फिगरेशन इनपुट इम्पिडन्स ZI काय असतो, याचा इनपुट इम्पिडन्स ZI इज इक्वल टू ZB पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ RTH. ZB आणि RTHचं पॅरलल कॉम्बिनेशन. ZBची व्हॅल्यू आपण आत्ताच लिहिली थोड्या वेळापूर्वी. ZB काय असतो, तर ZB आहे तुमचा बीटा RE प्लस 1 प्लस बीटा RE. इथे बघा RE जो आहे तो RE दिलेला आहे तुम्हाला R3 आणि त्याची व्हॅल्यू आहे 1 किलो ओम. आणि यामध्ये RE इज इक्वल टू 0 जर पुट केलं तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल, अप्रॉक्सिमेटली पहिली टर्म तर 0, म्हणजेच तुम्हाला मिळेल 1 प्लस बीटा इंटू R3. आता 1 प्लस बीटा आहे 99 आणि RE आहे 1 किलो ओम, म्हणजेच तुम्हाला मिळेल ZB अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 100 किलो ओम. ZB किती मिळाला, अप्रॉक्सिमेटली 100 किलो ओम. RTH काय मिळेल तुम्हाला, RTH मिळेल R1 R2चं पॅरलल कॉम्बिनेशन, R1 पॅरलल विथ R2. R1 पॅरलल विथ R2 म्हणजेच काय, R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. बघा R1 इंटू R2, R1ची व्हॅल्यू आहे 10, R2ची पण व्हॅल्यू 10. R1 प्लस R2 हा मिळेल तुम्हाला 10 प्लस 10, म्हणजेच हा काय मिळेल तुम्हाला, तर हा तुम्हाला मिळेल 5 किलो ओम. हा काय मिळेल 5 किलो ओम. बघा ZB मिळाला 100 किलो ओम, RTH मिळाला 5 किलो ओम. दोन्हीचं पॅरलल कॉम्बिनेशन जर घेतलं तर तुम्हाला ZI मिळेल. तर ZI मिळेल तुम्हाला ZB पॅरलल विथ RTH म्हणजेच 100 इंटू 5 अपॉन 100 प्लस 5, 100 इंटू 5 म्हणजे हा मिळेल 500 अपॉन 105. 500ला जर तुम्ही 105ने डिवाईड केलं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली आन्सर मिळेल, इनपुट इम्पिडन्स ZIचं ते अप्रॉक्सिमेटली मिळेल 4.76 किलो ओम. 4.76 किलो ओम. आणि हेच तुम्हाला डेसिमलमध्ये तिथे विचारलेले आहे. तर काय मिळेल तुम्हाला काय मिळेल ते आन्सर 4.76. मग तुम्ही इथे काय करू शकता 4.76 4.76 आणि किलोमध्ये विचारले अप टू 2 डेसिमल, तर आपण 2 डेसिमलपर्यंत काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेटमध्ये आणि गेटमध्ये क्वेश्चन्स विचारतात AC कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेस्ड. तर तुम्हाला वर्कशीटमध्ये काही क्वेश्चन्स मिळून जाते ते तुम्ही ट्राय करायचे.
आणि अशा पद्धतीने तुमचा हा ट्रान्झिस्टरवाला जो टॉपिक होता अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा ट्रान्झिस्टर टॉपिक इथे एंड झालेला आहे. यानंतर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 17 जे होईल त्यामध्ये आपण बघू ऑसिलेटर्स. कारण ऑसिलेटरमध्ये सुद्धा सेटमध्ये बघा रिसेंटली खूप ट्रेंड आहे. फेज शिफ्ट, RC, कोलपिट्स यावर तुम्हाला प्रत्येक अल्टरनेटिव्हला प्रश्न दिसतो म्हणजे दिसतो. तर आपण 3 RC आणि फेज शिफ्ट जे काही ऑसिलेटर्स आहे 2-3 ऑसिलेटर समजून घेऊ, त्याची थिअरी समजू, शॉर्टकट समजून घेऊ आणि त्यानंतर त्याच्यावर बेस PYQ प्रिव्हियस इयरमध्ये सेटमध्ये विचारलेले क्वेश्चन्स पण डिस्कस करू. हे पुढच्या लेक्चरमध्ये होईल. आणि एका लेक्चरमध्ये मी काय करेन मिसलेनियस म्हणजे जे काही छोटे मोठे टॉपिक ज्याच्यामध्ये असेल फेड आणि उरलेले जे टॉपिक 1-2 ज्याच्यावर बेस सेटमध्ये क्वेश्चन विचारतात ते टॉपिक डिस्कस करेल. म्हणजे साधारणपणे हे झालं 16, 17, 18 लेक्चर. 18 लेक्चरमध्ये तुमचा सेटचा जवळपास 85% सिलेबस मी अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा कव्हर केला आहे. मग त्यानंतर आपल्याला तो डिजिटलचा सेक्शन, तो डिजिटलचा सेक्शन काही नाही, डिजिटलचा सेक्शन एकदम सोपा आहे. तो डिजिटल घेऊ आपण मग. आणि मग नंतर काय होईल साधारणपणे डिजिटलचे तुमचे बघा 6 ते 7 लेक्चर बनतील. डिजिटलचे 6 ते 7 लेक्चर. कारण डिजिटल तसं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स खूप मोठा पेपर आहे, पण सेटमध्ये तुम्हाला खूप टिपिकल गोष्टी विचारतात. तर ते 6 ते 7 लेक्चरमध्ये शक्यतो 6पेक्षाही कमी म्हणजे आपण 5 ते 6 लेक्चर म्हणू. 5 ते 6 लेक्चरमध्ये तुमचा सेटचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा सेक्शन जवळपास कव्हर होऊन जाईल. ओके, थँक्यू.